50,000ची लाच घेताना मुख्याध्यापिका व लिपिक एसीबीच्या जाळ्यात। कन्नड येथील संजय गांधी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शेख नजिया इस्माईल वय वर्ष 57 आणि लिपिक शेख जावेद मसाउद्दीन वय वर्षे 55 यांना 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणजेच एसीबीच्या पथकाने गुरुवारी रंगेहात अटक केली। शाळेतील एका सेवानिवृत्त लिपिकाची जीपीएफ व रजारोखी कारणावरून सुमारे 11 लाख रुपयांची प्रलंबित देयके मंजूर करण्यासाठी आरोपींनी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। संबंधित कर्मचाऱ्याने लाच देण्यास नकार देत एसीबी कडे तक्रार दाखल केली। तक्रारीची शहानिशा करून एसीबीने सापळा रचला व लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहात पकडले। ही कारवाई डीवायएसपी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबी कडून सुरू आहे। या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट।